नमस्कार, मी अपर्णा. मालो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक साधी सोपी अशी शेवग्याच्या पानांची भाजी बघणार आहोत. मी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत. पंख्याच्या खालीच मी ही पानं सुकवून घेतलेली आहेत. छान अशी खूप कोरडी अशी झालेली आहेत. आता ह्या पानांची आपण भाजी करणार आहोत. इथे मी 1 कप घेतलेलं आहे, पण आपण 2 ते 2.5 कप वापरून ही भाजी करणार आहोत. दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, आणि मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणी घालूया. फोडणीसाठी तेल आणि राईही वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ. 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. 1 टीस्पून राई. राई चांगली तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालणार आहोत. राई चांगली तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, 1 अख्खा मोठा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. ही जी शेवग्याची भाजी आपण करत आहोत ही कोकणी पद्धतीची भाजी आहे. कोकणामध्ये ही भाजी सर्रास केली जाते. या भाजीमध्ये कधी कधी जवळाही वापरला जातो, सुका जवळा. तो वापरूनही ही भाजी केली जाते. चण्याची डाळ वापरूनही केली जाते. आपण खूपच कमी साहित्यामध्ये ही भाजी करत आहोत. कांद्याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण शेवग्याची ही स्वच्छ धुतलेली कोरडी केलेली पानं घालूया. 2 ते 2.5 कप मी ही पानं घेतलेली आहे. चांगली हलवून घेऊया, मिक्स करूया. शेवगा म्हणजे मोरिंगा, आणि या मोरिंग्याचे किती फायदे आहेत ते सगळ्यांना माहीतच आहेत. चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी शिंपडूया. आता ह्याला झाकण मारून आपण हे शिजू द्यायचं आहे. या भाजीमध्ये मी 2 ते 3 वेळा पाणी शिंपडलेलं आहे, त्यामुळे ती नरम झालेली आहे. आता यामध्ये आपण खोबरं टाकूया, ओला नारळाचा पीस, अजून 1 मिनिट आपण जरा वाफवून घेऊया. आपली ही छान झालेली भाजी आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. आपली शेवग्याच्या पानांची उत्कृष्ट अशी चवीची भाजी आपली तयार झालेली आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही शेवग्याच्या पानांची भाजी नक्कीच करून बघा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.